आज आपण हिरव्या मुगाची उसळ बनवणार आहोत. तर मी हिरवे मूग भाजून स्वच्छ धुवून 2 शिट्ट्या करून हे असे शिजवून घेतलेले आहेत. भाजूनच शिजवायचे. आणि हा मी हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे. त्याच्यामध्ये लसूण जिरे घातलेले आहे आणि हा घेतलेले परत फोडणीसाठी लसूण घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्त्याची पानं घेतलीत आणि 2 कांदे चिरून घेतले बारीक. आणि ही कढई तापायला ठेवली. ही लोखंडी कढई आहे त्याच्यामुळे तुम्हाला कशी दिसते, पण मी रोजच्या वापरामध्ये ह्या कढईचाच वापर करते. तर त्याच्यामध्ये मी 1 पळी तेल घालून घेते सुरुवातीला. आता ह्याच्यामध्ये मी जिरे मोहरी टाकून घेतली. आता मी कढीपत्ता टाकून घेते. त्याच्यामध्ये कांदा टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये कांदा हा थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. हा बघा कांदा असा आपला लाल होईपर्यंत थोडासा अजून थोडासा लाल करायचा. तर ह्याच्यामध्ये मी लसूण घालून घेते थोडासा आणि हळद घालायची थोडीशी. आता ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचा मी ठेचा घालून घेते. आणि ह्या कढईमध्ये भाज्या केल्याने लोखंडी आपल्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण कमी असेल तर ते भरून निघते. म्हणून ह्याच्यामध्ये शक्यतो ह्या कढईचा वापर करावा. तर हे आपलं ठेचाही परतवून झाला आहे. तर मी थोडीशी कोथिंबीर घालते. आता ह्याच्यामध्ये शिजवलेले हिरवे मूग आहेत ना, ते मी घालून घेते. आता ह्याच्यामध्ये शेंगाचं कूट घालून घ्यायचे 2 चमचे आणि हलवून घ्यायचे मस्तपैकी. झाली आपली भाजी तयार. तर ही बघा आपली हिरव्या मुगाची उसळ तयार झाली आहे. ह्याच्यापासून आमटीसुद्धा बनवता येते. कुणाकुणाला आमटी आवडते, कुणाला सुकी भाजी आवडते, म्हणून मी सुकी भाजी केली आहे. खूप मस्त लागते आणि शरीरालाही खूप पौष्टिक आहे.